जम्मू काश्मीरमध्ये दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या बसचा भीषण अपघात झाला। भोलेबाबाचे दर्शन घेण्यासाठी भाविक शिवखोडीकडे जात होते। कालीधर मंदिराजवळ बस अचानक खोल खड्ड्यात पडल्याने हा मोठा अपघात झाला। या अपघातात 21 जणांचा मृत्यू झाला आहे, तर आतापर्यंत 30हून अधिक जखमींना रुग्णालयात दाखल केलं आहे। काहींची प्रकृती गंभीर आहे, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार जम्मू काश्मीरमध्ये भाविकांची बस दरीत कोसळली। हे सगळे भाविक उत्तर प्रदेश हाथरस येथील राहणारे आहे। जम्मू पूंछ राष्ट्रीय राजमार्ग 144 इथं अखनूरमध्ये या बसला घाटात अपघात झाला। चालकाचा अचानक नियंत्रण सुटल्यामुळे बस दरीत कोसळली। या अपघातात आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 30हून अधिक जखमी झाले आहेत। यामध्ये काहींची प्रकृती चिंताजनक आहे। जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे। या बसमध्ये 60पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत होते। घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान पोहोचले। दरीतून बसला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहे। प्राथमिक माहितीनुसार उत्तर प्रदेशमधील ही बस जम्मूमधून शिवखोडीला जात होती। याच दरम्यान अखनूरमधील टुंगी मोडमध्ये दरीत कोसळली। या बसमध्ये 60 प्रवासीपेक्षा जास्त प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे। जम्मू काश्मीरमधील डोडा परिसरातही काही दिवसांपूर्वी असाच अपघात घडला होता। भाविकांची बस अचानक दरीत कोसळली होती। जम्मू किश्तवाडा राष्ट्रीय राज्यमार्गावर बुधवारी एक बस चिनाब नदीत कोसळली होती। या दुर्घटनेमध्ये 38 जणांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी होते। या बसमध्ये 60 जण प्रवास करत होते। सध्या जखमींना शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे। मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे।